अमरावती शहराच्या टोकावर असलेल्या वडाळी वनक्षेत्रात एकीकडे बिबट्यांची संख्या वाढल्याचं वन विभाग बोलत आहे, तर दुसरीकडे या मुक्या प्राण्यांचा अपघातात अंत होत आहे. या धक्कादायक घटना वारंवार घडत आहेत. गुरुवारी मध्यरात्री रस्त्यावरून जाणाऱ्या 1.5 वर्ष वयाचा नर बिबटला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात बिबट्याचा मृत्यू झाला. एका ऑटो चालकाने बिबट्याचा मृतदेह रस्त्यावरून एका कडेला केला. गेल्या 6 वर्षात कितीतरी बिबटे अपघातात मृत झाल्याची माहिती समोर आली आहे. नवीन बायपास मार्गावरील महादेवखोरी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री रस्ता ओलांडून जाणाऱ्या 1.5 वर्ष वयाच्या नर बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात बिबट्या दगावला. एका ऑटो चालकाने थांबून बिबट्याचा मृतदेह रस्त्याच्या मध्यभागातून उचलून एका कडेला नेला. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत बिबट्याचं वडाळी जंगलात अंतिम संस्कार केले. एकीकडे वडाळी पोहरा मालखेड वनपरिक्षेत्रात बिबट आणि इतर हिंस्र प्राण्यांची संख्या वाढल्याचा गाजावाजा केला जात आहे, तर दुसरीकडे बिबटे वारंवार रस्त्यावर अपघातात मृत्युमुखी पडतायत. वन विभागाकरता शोकांतिकेची ही बाब नाही का? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2017 ते 2024 या वर्षात आतापर्यंत 6 निष्पाप बिबट्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे वन्य प्राण्यांचं जतन करण्याकरता प्रयत्न होत आहेत, तर दुसरीकडे वन्य विभाग कुठलीही काळजी घेत नसल्याचं बिबट्यांच्या मृत्यूवरून दिसून येत आहे. बडनेरा ते रहाटगाव व चांदूर रेल्वे मार्गावर आतापर्यंत अनेक बिबट्यांचा अपघात अंत झाला आहे. तेव्हा वन विभागाने त्याच्या क्षेत्रात पाणवठे तयार करणे तसंच रस्ते ओलांडून बिबटे येऊ नये यासाठी सुरक्षा भिंत किंवा जाळ्या लावणं गरजेचं आहे. तेव्हाच बिबट्यांचे अपघात व पर्यायाने मृत्यू थांबतील.